अयो काय झालं पाटील? आता काय झालं काय म्हणताय पंच तुम्ही? उगत त्या काळ भैरवकडे आलो असं वाटायला लागले मला आता. अयो काय केलं त्यानं? काय केलं? अहो काहीच केलं नाही त्यानं. नुसत्या मोठमोठ्याला गप्पा मारल्या, ह्याव करेल त्याव करेल, काहीच झालं नाही. अयो यो यो असं कसं? अयो त्यानेच तर स्थळ पाठवलं होतं तुमच्याकडे. अहो पंच काय स्थळ पाठवलंय त्यानं? उलट त्या पोरीचा बास शिव्या देऊन गेला माहितीये का तुम्हाला? अयो मला पण खूप शिव्या दिल्या त्याने. तुम्हाला का शिव्या दिल्या? अयो मला नाही त्या काळ भैरीला शिव्या दिल्या खूप खूप. अहो काय चाललंय तुमचं? आणि मधनं बाळू मामा कुठून आला हेच कळलं ना मला. अयो तुम्ही काळजी करायची नाही, आता सगळं चांगलं होणार. अहो काय चांगलं होणार आहे पंच? मला सांगा बरं. ते भैरी आणि बाळू मामाच्या भांडणात आम्ही गरीब माणसं अडकलो राव. अयो तुम्ही काळ भैरीला लक्षात ठेवा, त्याच्यामुळेच झालं तर तुमच्या मुलाचं लग्न होणार. बघू बघू. जातो मी आता, काही समजणं मला. येतो. अयो असं कसं जाता? अयो मागच्या वेळेस गावात आलात पण वाड्यावर आला नाही तर न जेवताच गेलात. अयो आता वाड्याच्या दारात येऊन उभे आहात तरी जेवून जाणार नाही. अयो आता इथे डोकं काम करणं म्हटलं खायला गोड लागणार आहे का मला सांगा बरं. पंच राम राम, मी पुढच्या वेळेला येतो. अयो बरं भेटू लवकर. हो. राम 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 राम. अयो वैजंता कसला विचार करतेस? अयो आता सगळं चांगलं होणार. हाच विचार करते आहे की आता हे सगळे बास करायला हवे. अयो बसच करणार आहे, विषय संपवूनच टाकणार आहे. अयो तेच बाळूच्या विषयात लक्ष घालणे बास करायला हवे असे वाटते आहे. अयो काही काय बोलतेस वैजंता? मला नाही वाटत बाळूला आपण काही करू म्हणून. अयो का काही करणार नाही आपण? अयो आपल्याकडे पैसा आहे, माणसं आहे. होय, पण या सगळ्यांचा बाळू पुढे काही उपयोग होणार नाही. अयो मग काय करायचं म्हणतेस? आपण माघार घेऊन त्याच्या पायावर डोकं ठेवू आणि सोडून देऊ हे सगळं. अयो यो यो मी गावचा पंच त्या बाळूच्या पाया पडणार. अयो वाट बघा. मग काय करायचे? रोज उठून हेच करायचे का? अयो ते मला माहिती नाही, पण बाळू कडून त्या मुलाचं लग्न होऊ देणार नाही हे मात्र नक्की माहित. अय्या बाळूच्या पाया पडा. ओ पाहुण, अहो नव दिसताय गावात. राम राम राम. राम 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 राम. कुठून आलं म्हणायचं? ते वाईच तुमच्या पंचाकडे आलो होतो ना. कोण म्हणायचं तुम्ही? मी ते पलडगावचा पाटील आहे ना. हा म्हणजे तुमच्या पोराचं लगीन जुळायचं चाललं आहे ना? व आता तुम्हासनी बी ठाव झालं का? अव बाळप्पानं तुमच्या पोराच्या लग्नाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे ना? व मग आमासनी ठाव नसेल का? बाळप्पा? बाळू 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 मामा का? वय वय. नाही म्हणजे बाप्पा तुम्ही मला देवासारखे भेटला. म्हणजे ते बाळू मामा करतील ना हो माझं काम? अहो हे काही विचारणं झालं वय? नाही म्हणजे अव आम्ही नाही तुम्हासनी देवासारखं भेटलो, बाळप्पा तुम्हासनी देवासारखा भेटला आहे. अहो दिसायला साधा आहे पण त्याच्यात गेल्यावर समजांची कामं होत्यात बघा. ते आपलं ते पंच त्यांच्याबद्दल काहीचे काही सांगत होते म्हणून बोललो मी तुम्हासनी. अहो पंचाला बाळूचं नाही पटत. पाहुणं तुम्ही त्या पंचाचं काय बी ऐकू नका आणि त्या काळ भैरीकडे बी जाऊ नका. हा मला बी तसंच वाटतंय, पण बाळू मामा मोह काम करतील का हो? अव तुम्हासनी सांगतो बाळप्पा संग त्यो गेला आहे ना? व मग बघा त्याचं काम होणार म्हणजे होणार. बाळू मामानं माझ्या पोराचं लगीन लावलं ना तर मी बाळू मामाचे पाय धरे. आज पातूर ह्या पाटलाने कोणाचे पाय धरले नाही, पण तेवढं. आता मनात काय बी ठेवू नका, काम होणार तुमचं. त्यो मंगळू का कोण आहे त्याला धाडलाय पंचाने माझ्या बायकोला आणि पोराला हुडकायला. बर येतो. आणि बाळू मामाला सांगा विश्वास ठेवा, तुमचं काम होणार.
त्या पंचानं मंगळूला कशा पायी धाडला असेल? हा पंचांना दाडला असेल काहीतरी फोडा घालाय. चांगलं झालेलं बघवाय ना गवय. अरे पण मंगळू जाऊन काही लगीन थांबविणार नाही. बाळप्पा उभा आहे तिथं. यो वैजंताच्या हाताला चव आहे मात्र नक्की. झाले दूध पिऊन? होय होय. मी काय म्हणतो वैजंता, दूध फार छान होते, गोड गोड होते. अयो त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ते जास्त घातले होतेस का? होय होय. तुम्हाला चांगली झोप लागली पाहिजे की नाही? अय त्यामुळेच मला येतेय बघ, गुंगी म्हणतोय मी. अय्य हा, वारा घालायला सेवकाला पाठवू? अयो सेवकाला अय नको. उठा, कामाला लागा. काल मंगळू आला आणि पाटला समोर तुम्ही वल्गना केलीत त्या बाळ्याला सोडणार नाही म्हणून. आळस झटका आणि कामाला लागा, नाहीतर हलक्यात घेतील सगळे. अयो हलक्यात अयो मला. वैजंता, वाघ म्हातारा झाला तरी वाघच असतो. अय्य, पण गुहेत लपलेल्या वाघाला कोण घाबरणार? अयो मग लागलो की कामाला. हे असे? अयो त्या बाळूला फक्त सौंदतीवर परत येऊ दे बघा, मग दाखवतो त्याला. गावकरी सगळे माझ्याकडे बघून म्हणतील, अयो वाघ शिकारीला बाहेर पडला. वाघ शिकारीला बाहेर पडला. विक्रम, मामा 2 कोसावर सौंदती आली आहे. तेव्हा आम्हाला सोडून इकडं तिकडं कुठं जायचं नाही. नाही नाही, नाहीतर आम्ही तिथं असायचो, तूच नसायचा. असं नाही व्हायचं मामा. अव जत्रा आहे, गर्दी असती, कुठंतरी चुकल म्हणून सांगितलं. मामा तुम्हाला सोडून मी कुठं बी जाणार नाही. म्हणजे तुम्हाला तसं वाटतंय का तो कुठे जाईल म्हणून? देवी मोर उभा करतो तुला, तिच्या मोरच भंडारा लावेल. तुझं काम झालंच म्हणून समज, समजा ठीक होईल. बाळून सांगितलं नव, मग समजा नीट होईल बघा. ए, तिथं गेल्यावर पहिले कुंडात आंघोळ करायची, मग दर्शन घ्यायचं. वास येतो सगळ्या अंगाचा तुमचा. वय वय. अरे काय वय म्हणतो, येडची. आता घेतली नाही तरी चाल ना. एखादी वाडी वस्ती आली का गपचिप जाऊन चुटका मारून येतोय ती. अरे नाही गेलं बाबा. तात्या तुझं तोंड तेवढं बंद कर गाड्या. ए बाळू, आता विक्रमला कसं देवी मोर उभं करणार आहेस, तसं मला बी उभं कर. मी नाक घासायला तयार आहे बाबा. पर देवीला म्हणा माझ्याकडे बघ, माझं बी लगीन लावून दे आता. अरे हासाला काय झालं तवा? बरं आता निघायचं का? लवकर दर्शन घेऊन माघारी फिरू. मला आयाची लय आठवण येते. वय चला.